नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी म्हणजे की आज आलेले जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहे ते सर्वचे सर्व GR शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहे ते सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता। विभागाचे नाव संसदीय कार्य विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16/1/2026 चा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता, विधानमंडळाचे कामकाज हाताळताना घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या सूचनाबद्दलचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व GR हेडलाईन्स याचे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर यानंतरील GR आपण पाहूयात। यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, विभागाचे नाव नियोजन विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, मायस्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत रेलटेल क्लाउड सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता 16/1/2026 असा आहे। यानंतरचा GR हा सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक या ठिकाणी पाहू शकता, सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक या ठिकाणी पाहू शकता 16/1/2026 असा आहे। यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्याकरिता हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह गुणवंत गौरीपाडा कल्याण जिल्हा ठाणे या शासकीय वसतिगृहाकरिता आवश्यक सोयीसुविधा अंतर्गत साहित्य वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। शीर्षक आहे, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह कल्याण जिल्हा ठाणे या शासकीय वसतिगृहाकरिता आवश्यक सोयीसुविधा अंतर्गत साहित्य वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यातर्फेचाच आहे। आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सोनगीर तालुका जिल्हा धुळे या शासकीय निवासी शाळेकरिता आवश्यक सोयीसुविधा अंतर्गत साहित्य तसेच वस्तू खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरील GR हा आदिवासी विकास विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता, वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2025 ते 26 अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता, पुरवणी मागणी असणार आहे माहे डिसेंबर 2025 ची। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे जे काही आज आलेले जे काही सर्व GR असणार आहे ते सर्व GR हेडलाईन्स या समजल्याच असतील आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला जे काही सर्व अपडेट आहे या सर्व समजल्याच असेल आणि असेच नवीन नवीन अपडेट घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR हेडलाईन सोबत। तोपर्यंत धन्यवाद।